संघाची शोभा वाढायची. थोडीशी आपण चर्चा करूयात. भादवड संघ कसं वाटतं मैदानामध्ये खेळत असताना? तुम्ही एका मजबूत संघाला या मॅच मधून या स्पर्धेतून पराभूत केलं. चांगलं वाटतं खेळताना. टुर्नामेंट चांगली आहे, चांगलं आयोजन आहे, ग्राउंडही चांगलं आहे, जरा हवेची पण साथ भेटते आम्हाला. आता सामना 2 ओव्हरचा आहे, कारण का भादवड संघ देखील उशिरा आला होता. त्यामुळे 2 ओव्हरचे सामने सुरू आहेत. समोर वाफले संघ आहे. किती धावांपर्यंत निर्णय काय असेल? निर्णय फिल्डिंग किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल आणि चांगला सामना पाहायला मिळेल? 50-74 तरी आम्हाला डिफेंड करायचे आहेत. काय सांगाल, आजचा दिवस भादवड टीमच्या नावावर राहील? नक्कीच. धन्यवाद. टॉस जिंकलेल्या कॅप्टनला आपण हे हॅपी फीस देऊयात. ऑर्गनाइज कमिटी थोडीशी सुस्त झाली आहे जेवणानंतर, कारण का आज पंडितजी माली साहेबांनी जेवणाची व्यवस्था केली. दोन्ही कॅप्टनला खूप साऱ्या शुभेच्छा. टॉस जिंकले आणि टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा निर्णय मयुरेश इंटरप्राइजेस भाडवडने वाफले याच्या विपक्षामध्ये स्वीकारले. थँक्यू. चला आपण वळूयात पूर्वार्धाचा खेळ, जिथे आपण पाहिला 25 धावसंख्येचे टार्गेट समोर ठेवलंय स्वराज 11 ढोबळे संघानं. प्रथम फलंदाजी करत असताना आणि प्रतिस्पर्धी खर तर टीम कांदळी संघासमोर 25 धावांचं लक्ष्य जे त्यांनी ठेवलंय. टीम डोहोळे म्हटल्यानंतर आमचे परममित्र आदरणीय अक्षयजी जाधव, शुद्धोदंदी जाधव यांच्या वतीने या संघाकरता मनापासून शुभेच्छा आहेत. आणि अक्षयजी आज विवाह बंधनात देखील अटकतायत, त्यामुळे त्यांना देखील मनापासून शुभेच्छा आहेत त्यांच्या पुढच्या पर्वा करता. वळूयात क्रीडांगणाच्या आतमध्ये आतिश गोडविंदे जो सज्ज झालाय गोलंदाजी मार्कवर. विजयाकरता बरोबर 25 धावसंख्येची गरज आहे. 2 खेळाडू क्रीडांगणाच्या आतमध्ये, मिस्टर आर्यन आणि त्याचा साथीदार मयूर. गोलंदाज तयार. बॉल तयार. इथे पहिलाच बॉल आतिश घोडविंदेनं टाकलाय मेरीटनुसार. समीर होते, त्यांच्या विपक्षात ही हाताळणी केली गेली आहे. आतिशचा पहिलाच बॉल डॉट. संदीप फार कमी मिळाले आतिशला आणि फलंदाजीत तो त्याचं स्किल दाखवू शकला नाही, टेम्परमेंट दाखवू शकला नाही. परंतु आता कदाचित हा इकोस्टार ग्रुप प्रकाश फापे विकेट करता 500 रुपये. थँक्यू. चला वळूयात आपण मॅचच्या दिशेनं. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. बॅटची कडा घेऊन चेंडू चालला बॅकवर्ड लेग स्लिपला, टिपला जेल. इथे पहिला वार केला आणि 500 रुपयाचा मानकरी ठरलाय आतिश गोडविंदे, ढोबळ्याचा सुपरस्टार. कम ऑन डीजे. सध्या तुम्ही पाहताय क्रीडानगरीवरती एका बाजूला डोहोळेकर याच 25 धावा डिफेंड करण्याकरता, वाचवण्याकरता लढतायत, तर त्याच 25 धावांचा पाठलाग करण्याकरता टीम मीनाक्षी 11 कांदळी संघ देखील इथून संघर्ष करतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. गोलंदाज तयार आतिश. या षटकातला पुढचा बॉल, पहिलं षटक. नियंत्रित चेंडू हाताळलाय. आखू टप्पाचा बॉल लॉफ्ट केलाय, समोर प्रोटेक्शन. इथे टिपलाय झेल महेंद्रनं आणि इथे संपवलाय आणखीन एका फलंदाजाचा खेळ. 1000 रुपयाचा मानकरी आता मात्र आतिश गोडविंदे निश्चितच ठरलेत. आदरणीय प्रकाशजी फापे ज्यांच्या वतीनं प्रत्येक विकेट करता 500 रुपयाचं जे पारितोषिक आहे डोळे संघाच्या, आणि इथून मात्र आतिश गोडविंदेला मिळतात 2 सफलता. पहिल्या 3 बॉलचा खेळ इथून संपुष्टात आलाय. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली, अजून एकही धाव
घेण्यामध्ये कांदळीकरांना यश प्राप्त झालेलं नाही. भरपूर चांगली मेहनत या स्पर्धेकरता. अगदी या स्पर्धेच्या निमित्तानं नामवंत संघ खेळताना आपण पाहायला मिळाले. या नंतरची जी लढत आहे, एका बाजूला जय गणेश वाफाळे ए आणि त्या विपक्षामध्ये भादवड अशी लढत तुमच्या भेटीला येणार आहे. आणि तदनंतर अंतिम सामना वाफाळे ब संघ, जय गणेश वाफाळे ब आणि त्या विपक्षामध्ये गावदेवी एस के सापे अशी रणनीती पूर्ण दुसऱ्या फेरीची आपल्याला पाहायला मिळणार आहे. बॉटम क्रश झाला आणि सरळ बॅक टू द बॉलर खेळण्याचं धाडस दाखवलं फलंदाजानं. डॉट बॉलची उद्घोषणा होतीये. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. संघाची धावसंख्या 0 या आकड्यावरती. 25चं टार्गेट समोर आहे आणि पालघर ठाणे ग्रामीणचा एक सुपरस्टार खेळाडू म्हणून आतिश गोडविंदेची गणती का केली जाते त्याचं प्रात्यक्षिक मात्र तो त्याच्या खेळातून दाखवतोय. बॉल तयार. कमी गतीचा बॉल, चेंडू हवेत आहे. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये टिपलाय झेल. तब्बल 1500 रुपयाचा मानकरी ठरलाय. आतिश गोडविंदे आदरणीय प्रकाशजी पापे साहेबांच्या वतीनं हे पारितोषिक इथून इको ग्रुपच्या वतीनं दिलं जाईल. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर मेडन षटक टाकलंय. 5 बॉलचा खेळ मात्र संपलाय. अजून एक चेंडू शिल्लक आहे. 5च्या 5 चेंडू निर्धाव टाकण्याचं धाडस इथून मात्र आतिश घोडविंदे या खेळाडूने केलंय. खरं आमच्या सोबत कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमचे गुणलेखक मित्र देखील इथून जोडले गेलेत. आतिशच्या बाबतीत कारण एक गोष्ट मी जरूर सांगेन की विदा करंदीकरांच्या मी नेहमी म्हणत असणाऱ्या 2 ओळी मला कायम आठवतात की कदाचित कबुतराला गरुडाचे पंख लावता देखील येतील, परंतु गगन भरारीचं वेढवर रक्तात असावं लागतं, कारण आकाशाची ओढ कधी दत्तक घेता येत नसते. कदाचित ते गगन भरारीचा वेड असलेला खेळाडू आतिश गोडविंदे. गोलंदाज तयार. कहीं पे निगाहे कहीं पे निशाणा. इथे मात्र फटका ऑन साइडला कन्वर्ट करायचा होता. बॉल चाललाय फ्लाइंग स्लिप मधून. एकही धाव न घेणं पसंत केलं. इट्स एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. संघाची टोटल 0 या आकड्यावरती. उर्वरित 6 चेंडू आणि विजयाकरता बरोबर अजूनही 25 या धावसंख्येची गरज आहे. आणि लेकू पंडित माळी ची बर्थडे गर्ल तिच्या वतीनं देखील आतिश घोडविंदे मामा करता हे पारितोषिक आहे 500 रुपयाचं. चला स्पीडअप कराल. 6 चेंडू विजयाकरता 25 धावसंख्येची गरज आहे. शेवटी निसर्ग आपला मायबाप आहे. थंड हवेची झुळूक प्राप्त झाली आणि निसर्गाला भले माणसाने किती त्रस्त केलं किंवा किती त्याचा संहार केला तरी देखील शेवटी आपले आई वडील आपल्याला पदरात घेतात. पहिलाच बॉल वेगावर स्वार झाले होते गोलंदाज. महेंद्रचं दुसरं षटक. अगदी 5 चेंडू आणि आता विजयाकरता 25 या धावसंख्येची गरज आहे. 5 चेंडू आणि 25 धावा ही रणनीती एकंदरीत या रिक्वायरमेंट सध्या गरजेच्या आहेत. गोलंदाज तयार. गोलंदाजी माकवर. इथे पहा अत्यंत अचंबित करणारी गोलंदाजी. कारण खरं तर क्रीडा रसिकांकरता आणखीन एक मोठी बातमी येते. दिनांक 18 मार्च ते 23 मार्च स्वर्गीय रघुनाथ पाटील स्मृती चषक लाखिवलीच्या क्रीडांगणावरती दिवस रात्र रजनी क्रिकेटचा थरार तुम्हाला अनुभवायला मिळेल. आदरणीय राजेंद्र पाटील फॅन क्लब प्रेझेंट्स ती भव्य दिव्य स्पर्धा, ज्या स्पर्धेच्या निमित्तानं 1 लाख रुपयांचं नामांकन, प्रथम पारितोषिकाची रोख रक्कम असणार आहे आणि दिवस रात्र फॉर्मॅट मध्ये निश्चितच तुम्हाला ती स्पर्धा तुमच्या भेटीला येईल. त्यानंतर आम्ही पालिस आनेकर चषक 2026 दिनांक 25 ते 1 मार्च 25 फेब्रुवारी ते 1 मार्च या कालावधीत संपन्न होणार असून या स्पर्धेचा देखील आपण आनंद लुटायचा आहे. ठिकाण आहे मोऱ्याचा पाडा मैदान, सानेपाली. प्रथम क्रमांकाचं नामांकन 55,555 रुपये. अनेक क्रीडा स्पर्धा तुमच्या भेटीला निश्चित आहेत. त्या सर्वच क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून अनेक संघांनी आपला सहभाग दर्शवावा हीच नम्र विनंती आहे. बॉल तयार. औपचारिकता इथे पहा. शेवटचे 3 बॉल 24 धावसंख्येची गरज असताना आणखीन एक डॉट बॉल.
2 चेंडू आणि विजयाकरता अजूनही 24 धावसंख्येची गरज आहे. क्वालिटी गोलंदाजी. स्वराज 11 ढोळे आणि आदरणीय डॉक्टर निवृत्ती गोविंद मगर साहेबांनी ठेवलेला विश्वास सार्थकी लावण्याचं काम त्यांचे खेळाडू करतायत. बॉला तयार. इथे पहा फटका फसलाय फक्त आणि फक्त कांदळी संघ इथून एकच धाव 2 धावा बनवू शकला. म्हणजे डोहोळे संघाच्या गोलंदाजीची ताकद काय त्याचा प्रत्यय आपल्याला येऊ शकेल. गोलंदाज तयार. फटका पुन्हा फसलाय. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये महेंद्र झेल टिपण्याचा प्रयत्न करतोय आणि पहा 2 या धावसंख्येवर पूर्णतः रोखलं. विजयश्री प्राप्त केली आणि या मॅचचा सुपर हिरो ठरलाय. नो डाऊट मी त्याचा उल्लेख केला की एक जिगरबाज खेळाडू मिस्टर आतिश गोडविंदे ठरतोय आणि त्याच्याकरता तब्बल 2000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. म्हणजे 1500 रुपये आदरणीय सन्माननीय प्रकाशजी फापे साहेबांच्या वतीनं इकोरिच ग्रुप आणि तदनंतर 500 रुपयाचं जे कॅश प्राइज आहे त्यांचीच भाची अर्थातच आजची बर्थडे गर्ल लिकू पंडित माळी यांच्या वतीनं देखील 500 अशा तब्बल 2000 रुपयाचं कॅश प्राइज आतिश गोडविंदे या खेळाडू करता इथून प्रदान करण्यात येईल. धन्यवाद. मामाला 500 रुपयाचं कॅश प्राइस आणि मामाकडून पुन्हा एकदा ते 500 रुपये बर्थडे गिफ्ट साठी दिले जातील असं वाटतंय. हे प्रकाश काकांकडून देखील कॅश प्राइस दिलं जातं. अभिनंदन अतिश. मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ मिडल ओव्हर विकेट 3 त्या ओव्हर मध्ये पाहायला मिळालं आणि सामना देखील जिंकला. प्रकाशजी बापे जे इको स्टार ग्रुपचे ज्येष्ठ सदस्य त्यांच्या माध्यमातून आपण ही ट्रॉफी देऊया. कस्तूर पापे आणि तेजस निचित यांच्या माध्यमातून ह्या ट्रॉफी पुरस्कृत केलेल्या आहेत. त्यानंतर तुषार इको स्टारचे सदस्य आहेत त्यांच्या माध्यमातून हे स्वीट बॉक्स इको स्टार ग्रुप पूर्ण आलेला आहे. संपूर्ण इको गाड्या इथेच आलेल्या आहेत. त्यानंतर पवार साहेबांच्या शुभ हस्ते गिफ्ट टेम्पर जे इको स्टार ग्रुपने दिलेले आपला काम धंदा बंद करून इको स्टार ग्रुप या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी. त्यानंतर संतोषजी जाधव यांच्या माध्यमातून आपण कॅप देणार आहोत. त्यानंतर गुरुनाथजी गोरले यांच्याकडून एनर्जी ड्रिंक एनर्जीची आवश्यकता आहे कारण का कडक उन्हामध्ये सध्या मॅचेस सुरू आहेत आणि कॅप देखील डोक्यावर चढवली जाते. अभिनंदन अतिश गोडविंदे मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी जिंकली. मिडन ओव्हर विकेट आपल्याला पाहायला मिळाली. दुसऱ्या फेरीतील मॅच क्रमांक दुसरी टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजीचा निर्णय मयुरेश एंटरप्राइजेस भादवड टीमने स्वीकारले. समोर जय गणेश वाफाले ए संघ आहे. हा देखील सामना 2 ओव्हरचाच असेल. ज्यांनी सहकार्य केले त्यांचं पुन्हा एकदा आभार व्यक्त करूयात. नितीन पडवल, बंटी जाधव, प्रवीण पष्टे, रणजित कदम, प्रभाकर पडवल, भालचंद्र गोरले यांचं विशेष सहकार्य. बॉलची व्यवस्था सुरेश कोरले आणि रोशन माले यांच्या माध्यमातून झालेली आहे. त्यानंतर माईट शेख, नितीन गोरले, दीपक सोष्टे यांचं देखील विशेष धन्यवाद. या स्पर्धेला प्रथम आणि द्वितीय क्रमांकाची रोख रक्कम महादेवप्पा गोरले भोकरीचे आप्पा माजी सरपंच यांच्या माध्यमातून लाभलेली आहे. तृतीय क्रमांकाची रोख रक्कम रितेश माले जय एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर यांच्या माध्यमातून लाभलेली आहे. भावेश शेलार यांचं देखील विशेष कौतुक. भूषण माले यांनी पाहण्याची व्यवस्था केली त्यांचं विशेष धन्यवाद असेल. बॅट उत्कृष्ट बॅटरला खानिवलीचे प्रथम नागरिक राहुल दादा दलवी सरपंच साहेब यांच्या माध्यमातून दिली जाईल. आई गावदेवी एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर सचिन गुरले यांच्या माध्यमातून मालिकवेर म्हणून सायकल. इको स्टार ग्रुप आता आपल्या रोजीरोटीसाठी रवाना झालेत. धन्यवाद. आपण वेळ काढून या ठिकाणी उपस्थिती दाखवली त्यांचं देखील मोलाचं सहकार्य. जतीन पालवे यांच्या माध्यमातून बेस्ट गोलंदाजासाठी शूज प्रस्तुत केले गेलेत. रोहिदास घोरले सध्या ऑनलाईन स्पर्धेचा आनंद घेत असताना आणि प्रिन्स मोबिस आणि लाईव्ह टेलिकास्टची जबाबदारी रोहिदास घोरले यांनी सहकार्य केले त्यांचं देखील विशेष धन्यवाद. रुपी मात्री माजी आमदार भिवंडी पूर्वचे यांच्या माध्यमातून
भादबड टीम साठी शुभेच्छा आलेल्या आहेत ऑनलाईन ते या स्पर्धेचा आनंद घेत असताना 2 ओव्हरचा सामना असेल गोलंदाजी स्वीकारली टॉस जिंकल्यानंतर 12वा प्रतिनिधी नाहीये वाफले टीमचा या कारणास्तव त्यांना पॅनलाइज केले जाईल 2 धावांनीशी मॅचला सुरुवात करायची 12वा प्रतिनिधी भादवडचा आहे परंतु तो देखील जर्सी मध्ये नाहीये कारण का त्यामुळेच ही पेनल्टी ती इक्वल होणार आहे भादवड टीमचा जर विचार केला तर मैदानामध्ये देखील काही खेळाडू आहेत त्यांची ट्रॅक वेगळी असताना आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे पेनल्टी इक्वल असेल मॅचला सुरुवात करायची 12 बॉलचा खेळ रंगताना पाहायला मिळेल भादवड विपक्ष वाफाले मागच्या मॅच मध्ये रुपेशने जबरदस्त फलंदाजी केली होती रुपेश स्ट्राईक वर नॉन टेकिंग वर सुदर्शन काटोले पहिले षटक 22 बुंदा टाकला होता बॉटमिनचा वापर करत असताना समोर स्टेट ड्राईव्ह केलं लॉंगऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे फक्त सिंगल येते चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं की एकतर्फी सामना झाला खूपच चांगली बॅटिंग केली होती स्वराज इलेव्हन दोन्ही टीमने गोलंदाजीमध्ये अतिश गोडविंदे अक्षरशः चमकला सर्व फलंदाजांना बांधून ठेवलं मिडल ओव्हर या स्पर्धेचं पहिलं त्याच्या नावावर राहिलं 3 विकेट देखील घेतल्या पहिल्या बॉलवर सिंगल आली सिंगलने खातं ओपन झाले वाफले ए टीमचं रुपेशने स्वतःचं खातं ओपन केलं स्ट्राईक सुदर्शन काठोलेकडे लेनचा बॉल होता बॉटमिनचा वापर करत असताना ड्राईव्ह केलाय लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत सिंगल येते दोन्ही सलामीवीरांचा विचार केला तर एक बॉल दोघांनी फेस केला सिंगलने आपलं खातं ओपन केलं टीमची धावसंख्या 2 वर जाऊन पोहोचली 12 बॉल मध्ये 20 प्लस धावा गेल्या तर एक चांगली मॅच बनते आणि त्याच्यासाठी पहिल्या डावामध्ये प्रयत्न करायला लागतील जय गणेश वाफले ए टीमला यानंतरचा सामना एस के गावदेवी सापे आणि त्यांच्या विपक्षामध्ये जय गणेश वाफले टीमचा बॉल यावेळी ऑन साईडला स्विंग केलाय मिड विकेट मध्ये बॉल आवे काय जबरदस्त शेल पकडलाय रोहनने जबरदस्त अप्रतिम कामगिरी दर्जेदार शेल पाहायला मिळाला रोहनच्या माध्यमातून पहिला विकेट डाऊन फलंदाज बाद रुपेश मागच्या मॅच मध्ये ज्या फलंदाजाने अप्रतिम कामगिरी केली त्याला माघारी परतवले 2 वर 1 विकेट पहिला झटका वापरला टीमला नवीन बॅटर स्ट्रायकिंग वर विपुल भावेश राऊंड विकेट विपुल साठी यॉर्करचा मारा बॉटमिनचा पुन्हा वापर केला समोरच्या दिशेने व्ही शेप मध्ये फटका सजवले फक्त सिंगल येते बांधून ठेवले बॅटरला चांगला मारा चांगली व्हेरिएशन पाहायला मिळते गोलंदाजी करत असताना भावेशच्या माध्यमातून एक विकेट देखील भावेशने या ओव्हर मध्ये मिळून दिली आणि वारंवार पुलर लेन यॉर्करचा मारा करत असताना भावेश 4 बॉल मध्ये 3 धावा खर्च केल्यात महत्वाची विकेट देखील त्याच्या नावावर आली पुढचा बॉल फाईन क्षेत्रामध्ये केल्याचा प्रयत्न लेग स्टंपच्या बाहेर होता गतीचा वापर केला गती वाढवण्याच्या नादामध्ये कधी कधी लाईन थोडीशी खराब होते ही लाईन खराब होते एक्स्ट्रा धाव मिळेल धाव तुला 4 वर जाऊन पोहोचेल सुदर्शन काटोले जोपर्यंत केलपट्टी यावर आहे तोपर्यंत धावा येतील परंतु सध्या धावांचा वेग कमी आहे मोठ्या फटक्यासाठी प्रयत्न करतोय सुदर्शन स्कोरबोर्ड 4 वर 1 विकेट सागा बनवून उडवण्याचा प्रयत्न अगदी बुंदा टाकला होता विकेट स्टाईलने खेळायचं होतं प्रॉपर इलेव्हेशन बॅटली पूर्णपणे ओपन केली होती त्याची एजेस होती फक्त सिंगल येते एकेरी दुहेरी धावांनी फारसं काही फरक धावफलकावर पडणार नाहीये मोठ्या फटक्यांसाठी प्रयत्न करावे लागतील परंतु बेड्या ठोकल्या दोन्ही गोलंदाजांची गोलंदाजी आपल्याला भावेशच्या माध्यमातून पाहायला मिळते अप्रतिम मारा वारंवार यॉर्कर बॉल त्याच्या भात्यामध्ये आहेत आणि त्याचा तो वापर करतोय महत्वाच्या सामन्यामध्ये शेवटचा बॉल शिल्लक आतापर्यंत 5 बॉल मध्ये 5 धावा खर्च केलेत भावेशने यावेळी रिवर्स फटका खेळण्याचा प्रयत्न 2 पायांच्या मधून बॉल जातोय स्टंपवर यष्टी उद्ध्वस्त विकेटचं पतन ओव्हरची समाप्ती पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर
वाफाली टीम 2 विकेट 5 धावा. पाचच धावा 2 विकेट. सुनीलजी भोईर या ठिकाणी जोडलेले आहेत, त्यांना देखील मुख्य व्यासपीठावरती जोडलेले आहेत, त्यांना देखील आपण सन्मानित करूयात. पहिल्या ओव्हरमध्ये 5 धावा आलेत. सुदर्शन काठोलीला आता धावा जमा करण्याची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घ्यावी लागेल. दुसरं षटक उमेशने देखील प्रभावित केलं मागच्या सामन्यामध्ये. राऊंड विकेटने पहिलाच बॉल लेंथ लाईन बघावी लागेल. लेंथ चांगली होती, लाईन थोडीशी खराब लेग स्टंपच्या बाहेर होता. एक्स्ट्रा धाव मिळेल. मोठ्या फटक्यासाठी प्रयत्न करतोय सुदर्शन आणि मोठा फटका सजवावेच लागेल. आतापर्यंत धावा रोखल्या गेल्यात. धावफलक 6 वर जाऊन पोहोचलंय. मोठ्या फटक्याची गरज आहे. एखादा मोठा फटका आला, 20+ धावा जर गेल्या तर एक चांगली मॅच होऊ शकते. एक्स्ट्रा कव्हर डीप मध्ये लॉंग ऑन लॉंग ऑफ काऊ कॉर्नर आणि मिड विकेट डीप मध्ये ठेवला गेलाय. बॅकवर्ड पॉइंट देखील पाहायला मिळतोय. पुढचा बॉल फुल टच होता, लॉफ्ट केलाय. बॉल चालले काऊ कॉर्नर मधून, गॅप मधून बॉल सीमा रेषा बाहेर. 4 धावांसाठी चौकार. लॉंग ऑन मध्ये ती रिकामी जागा भरून काढली आहे सुदर्शन. चौकार येत असताना धावपल 10 वर. 5 बॉल अजूनही शिल्लक आहेत त्या इनिंगचे. खराब बॉल मागे मागे खेळण्याचा प्रयत्न, बाउन्स भरपूर होता. जणू काही हातातून सुटला काही क्षणासाठी असंच वाटलं. वाईटचा इशारा, 1 फॉर दी ओव्हरचा इशारा देखील ताकीद देखील दिली आहे पंचांनी. संपूर्ण स्पर्धेमध्ये सर्व पंचांनी खूप छान कामगिरी केली. स्पर्धेच्या पहिल्या दिवसामध्ये परेश महाजन सर होते, शानू कुरुशी सर असतील, शकीलजी कोटे सर, लारा सर असतील, सूर्यकांत मोरे सर, त्यानंतर श्यामजी पाटील, गोकुळ पाटील सर यांची देखील पंचगिरी आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळेल. कडक उन्हामध्ये प्रत्येक खेळाडूला योग्य तो न्याय देण्याचं काम केले. पहिल्या 2 दिवसामध्ये तर कोणत्याच बॅटरने किंवा गोलंदाजांनी डीआरएसचा वापर केला नाही अशी पंचगिरी आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल विकेटने गुंड्यात टाकला होता. बॉटमॅनचा पुन्हा वापर केला, समोरच्या दिशेने स्ट्रेट ड्राईव्ह केला हलक्या हाताने. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. धावाची संधी जरूर आहे, परंतु वेगाने 2 धावा पूर्ण केल्यात. रनिंग बिटवीन द विकेट विपुल आणि सुदर्शन काठोलीच्या माध्यमातून पाहायला मिळाली. विपुल बाद झाले तर रोशन त्या ठिकाणी 2 विकेट गेले. 3ची धावसंख्या 13 वर जाऊन पोहोचली. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 5 धावा 2 विकेट होत्या, परंतु दुसऱ्या ओव्हर पासून धावा जमा करण्याची जबाबदारी सुदर्शन काठोलीने आपल्या स्वतःवर स्वीकारली. विकेटने मागच्या दिशेने रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न, गती भन्नाट होती. ऑफस्टंपच्या बाहेर ठेवलं, गतीने बीट रिलीज केलं. लेंथ पण चांगली होती, चांगला मारा. जरूर 2 एक्स्ट्रा धावा वाईटच्या रूपाने खर्च केले. एक चौकार देखील गॅप मधून आलाय, परंतु आता सूर सापडलाय गोलंदाज उमेशला. गतीवर स्वार होऊन गोलंदाजी करतो. उमेशच्या भात्यामध्ये देखील एकापेक्षा एक बाण आहेत. त्यांचा मारा आता सुदर्शनच्या समोर करत असताना आडवरचा उमेश यावेळी ऑन सेटला फेकून देण्याचा प्रयत्न, प्रॉपर एलिव्हेशन नाही. बॉल हवेत आणि शॉर्ट फायनल लेग मध्ये चांगला चेल. तिसरा झटका लागला. वाफाली टीमला फलंदाज बाद सुदर्शन काठोले. थोडस स्पीडअप करायचं. फलंदाज पाहिल्यानंतर नवीन लगेच दाखल व्हायचंय. तिसरा झटका लागला. धावफलक 13 या धावसंख्येवर. सुरुवातीला जरूर लेंथ लाईन सापडत नव्हती. उमेशला एक चौकार देखील त्यांनी खर्च केला.
नवीन बॅटर स्ट्रायकिंगवर टीमचे कॅप्टन आले. 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत. धावफलक 13 वर जाऊन पोहोचलंय. खूप लांबवर सरळ उमेशचा राईट हँड ओव्हर द विकेटने राईट हँड बॅटर साठी अंधाधुंद बॅट फिरवली. टायमिंग नाहीये. बॉल येण्या अगोदरच बॅट फिरवताना बॅटर आपल्याला पाहायला मिळाला. त्याच भरपूर साऱ्या चुक्या कॅप्टनने केल्यात. पहिल्या मॅच मध्ये देखील कॅचेस 2 कॅचेस या कॅप्टनने सोडल्या होत्या. पहिलाच बॉल त्याच्या विपक्षामध्ये डॉट काढण्यामध्ये यश प्राप्त केले गोलंदाज उमेशने. शेवटचा बॉल शिल्लक. धावफलक 19 वर शेवटच्या बॉलवर एखादा मोठा फटका 6 धावाला तर एक चांगली टोटल होऊ शकते आणि त्याच्यासहित कॅप्टनला आता प्रयत्न करावे लागतील. कमी गतीचा गंडवला बॉलला गती कमी केली. आश्चर्यचकित धक्का दिला बॅटरला. 2 बॉल डॉट शेवटचे इनिंगची समाप्ती आणि पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना जय गणेश वापारी हे टीमची धावसंख्या 13 आणि सामना जिंकण्यासाठी फक्त 14 धावांची आवश्यकता. आपण नाणेफेक करणार आहोत. एसके गणपती 7 आणि जय गणेश वापारी 3. सुनीलजी बोर यांना विनंती असेल की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं. आपले शुभ असते आपण नाणेफेक करणार आहोत. वापाली बे संघ आपण त्वरित लगेचच फिल्डिंग सजवून घ्यायची आणि भातबड संघ देखील आपण सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवायची. तर सुनील यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करणार आहोत. दोघांनी कॉइन माहिती असेल. महादेव आप्पा गोरले आणि दुसरीकडे T11 भोकरी. कॉल असेल. अथर्व टीमचे कॅप्टन कॉल करतील. वापाली बी टीमचा कॉल असेल. D11 कॉल होता आणि D11च आलेला आहे. डी म्हणजे डेंजरस दोस्ती. टॉस जिंकलेल्या कॅप्टनला आपण ऍपिटीज देऊयात. भारत जाधव यांनी पुरस्कृत केलेले दिले होते. धन्यवाद मान्यवरांचा आभार. जास्त काही चर्चा होणार नाही कारण का लगेचच सामन्याला देखील सुरुवात होते. 2 ओव्हरचा सामना आहे. निर्णय काय असेल. क्षेत्ररक्षण फिल्डिंगचा निर्णय घेतलेला आहे. किती धाबांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल आणि काय सांगशील या मैदानाचे अनुभव. काय नाही, चांगली विकेट आहे. बॉलरसाठी अति उत्तम विकेट आहे, त्यामुळे कमीत कमी रोखण्याचा प्रयत्न करू. नक्कीच. एस के गावदेवी सापे टीमचे कॅप्टन आहेत. आज कॅप्टनची जबाबदारी दिली. काय सांगशील कॅप्टन म्हणून एखाद्या टीमचं नेतृत्व करतो त्यावेळेस. काय नाही, फक्त चांगला खेळला बस एवढाच सांगतो टीमसाठी. बॅटिंग करायचे किती धाबांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल. 12 बॉलचाच खेळ आहे. 40-45 40 ते 45 पर्यंत कोणाकडून अपेक्षा असतील. तेजस धनगर, दीपेश मांगले. वा, खूप छान चर्चा केली. दोन्ही कॅप्टनला खूप सारे शुभेच्छा. टॉस झाले. टॉस जिंकल्यानंतर जय गणेश वापाले ए टीमच्या कॅप्टनने प्रथम गोलंदाजीचे निर्णय गावदेवी एस के सापेच्या विपक्षामध्ये घेतले. ही बातमी घेऊन आपण जाऊया समालोचन कक्षामध्ये. थँक्यू. धन्यवाद. चला आपण वळूयात यानंतरच्या लढतीकडे, जिथे एक मातब्बर सामना तुमच्या भेटीला येतोय. एका बाजूला या आधीच्या सामन्यामध्ये करण 30 धावांची ज्यानं बहारदार इनिंग साकार केली. आता एका बाजूला भादवडचा संघ, सन्माननीय आमदार महोदय आदरणीय रुपेशजी म्हात्रे साहेब, भिवंडी ग्रामीणचे आमदार, आणि त्यांच्याच गावातील हे सगळे खेळाडू इथवर पोहोचलेत. त्यांचे सुपुत्र देखील या क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं इथं आपलं नशीब आजमावत आहेत. आदरणीय संजयभाई म्हात्रे या संघाचे पुरस्कर्ते आहेत. आणि त्या विपक्षात वाफाळे ए संघ विजयाकरता 14 धावसंख्येची गरज आहे. 2 षटका आणि विजयाकरता 7 धावा प्रति षटक सरासरीने इथून मात्र धावा कमवायच्या आहेत. गोलंदाजीला होती सुरुवात. मिस्टर रोशन पहिलाच बॉल खोलवर टप्पाचा होता. चेंडूला ऑर्थोडॉक्स काऊ कॉर्नरला पाठवलंय, जिथून धावा कनेक्ट केल्या जात आहेत अत्यंत वेगानं. त्या 2 कौतुक करावं लागणार भादवड संघाचं. गोलंदाजीत त्यांची जी ताकद, जी क्षमता त्यांना दाखवायची होती ती त्यांनी दाखवली आणि प्रतिस्पर्धी फलंदाजांना शांत ठेवण्याचं काम
त्यांच्या धारदार गोलंदाजीने केलंय. विशेषतः भावेशचं कौतुक करावं लागणार आहे. आणि उमेश नाईक ज्यानं फक्त 5 धावांचं षटक टाकलंय, निश्चितच क्वालिटी गोलंदाजी. इथे पहा, स्वीप करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, खेळाडू ट्रॅक करतोय, कॅच ड्रॉप्ड, संधी मिळाली, नियतीनं संधी दिली फलंदाजाला आणि इथून पुन्हा धावा कनेक्ट झाल्या, त्या मात्र 2. गरीबी में आटा गिला असंच सांगावं लागणार आहे. वाफाळे ए सारख्या बलाढ्य संघाच्या खेळाडूंकडनं अशा पद्धतीच्या सोप्या कॅचेस सुटणं कदाचित बॅकफुटवर येण्यासारखं निश्चित आहे. इथून मात्र संघाची टोटल जाऊन पोहोचली आहे 4 या आकड्यावरती. 10 धावांची गरज आहे सामना जिंकण्याकरता. सॉफ्ट हँडचा वापर करत स्टिअर केला, बॉल ड्राईव्ह केला, बॉल चालला लॉंग ऑफला. डीप मध्ये प्रोटेक्शन असताना 2 धावा, कारण त्या क्षेत्रात मिसफिल्डिंग पाहायला मिळाली आणि त्याचा फटका जरूर बसेल, विशेषतः जयगणेश वाफाळे ए संघाला. इथून धावा कनेक्ट झाल्या त्या 2 आणि संघाची टोटल मात्र पोहोचली आहे 14 धावसंख्येचा पाठलाग करत असताना तब्बल 6 या आकड्यावरती. चांगला स्ट्रोक, फटका गॅप मध्ये ढकललाय, बॉल चाललाय सरळ, अक्षरशः मैदानाला आग लावत चेंडू निघून जाईल, बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय, दमदार फटका, चौकार. चौकाराच्या मदतीने 4थ्या बॉलचा खेळ संपलाय. संघाची टोटल जाऊन पोहोचली आहे 10 या आकड्यावर. विजयापासून फक्त 4 धावा दूर आहेत. चांगली गोलंदाजी, कमबॅक इथून मात्र जरूर केलाय गोलंदाजानं. आणि निश्चितच गोलंदाज रोशन अगदी आपल्या स्वतःच्या संघाच्या प्रतिष्ठेकरता, वाफाळे ए संघ जी गावाची प्रतिष्ठा पडायला लागले त्या प्रतिष्ठेकरता इथून तो मात्र लढतोय. बॉल तयार, या षटकातला पुढचा बॉल ओव्हर दी स्टम्प्स. आखू टप्प्याचा बॉल होता, ज्याला पूल केला आणि पहा अत्यंत अनपेक्षित वळण घेतलं, बॉल सरळ चेंडू निघून गेला. विजयश्री प्राप्त करतोय टीम भादवड, मनपूर्वक सहर्ष अभिनंदन. आणि मॅन ऑफ द मॅच पारितोषिक ज्या खेळाडूच्या नावे जात आहे, मिस्टर भावेश, प्लीज वेलकम. भावेश ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. आदरणीय सन्माननीय अशोकजी पालवी साहेब देखील या क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत भावेशला, ज्याने गोलंदाजी चांगली केली होती. 2 विकेट देखील मिळवून दिल्या होत्या. पण मिथुनजी जाधव यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देऊयात. माजी उपसरपंच राहिलेत बोकरी गावचे, स्पर्धेचा एक भाग देखील आहेत. त्यानंतर प्रवीण पष्टे यांच्या शुभ हस्ते आपण एनर्जी ड्रिंक देऊयात भावेशला. पहिल्या ओव्हर मध्ये 2 विकेट आणि इकॉनॉमी गोलंदाजी त्याची पाहायला मिळाली. त्यानंतर कॅप आपण देणार आहोत संतोष विवेक पाटील यांच्या शुभ हस्ते आपण देऊयात ही कॅप. त्यानंतर गिफ्ट टॅम्पर आपण देणार आहोत संतोष जाधव यांच्या शुभ हस्ते. अशोक पालवे यांच्या शुभ हस्ते आपण हे गिफ्ट देऊयात, जे इको स्टार ग्रुपच्या माध्यमातून लाभलेले. त्यानंतर स्वीट बॉक्स देखील आपण देणार आहोत. स्वीट बॉक्स नितीन देसले यांनी पुरस्कृत केलेले. सुनील जिबोर यांच्या शुभ हस्ते आपण देऊयात स्वीट बॉक्स. हा होता भावेश भाडवड गोलंदाज ज्यांनी 2 विकेट घेतले आणि सामनावीराच्या ट्रॉफीवर नाव कोरलं. चला स्पीडअप करायचं, फिल्डिंग सजून घ्यायची. 2 ओव्हरचा सामना असणार आहे. जयगणेश वाफाळे बी टॉस जिंकल्यानंतर प्रथम अथर्व विषय या कॅप्टनने गोलंदाजी स्वीकारली. त्यांच्या विपक्षामध्ये एस के गावदेवी संघ, तुम्हाला सापी संघ बॅटिंग करताना पाहायला मिळेल. कॅप्टन कुंदन मागे यांनी खूपच चांगली चर्चा केली की आम्ही 35-40 धावा बनवण्याचा प्रयत्न करू. खर तर कुंदन मागेचा विचार केला तर सरावामध्ये खूपच
चांगली गोलंदाजी तो करत असतो. सर्व खेळाडू ज्यावेळेस नेट मध्ये सराव करतात, स्पीडअप करायचे, लगेच फिल्डिंग सजून घ्यायची आणि सलामीची जोडी देखील मैदानामध्ये पाठवायची. कुंदन मागेची आपण चर्चा करत होतो. एस के गावदेवी सापे एक टीमचे उगवता गोलंदाज आहे. सर्व फलंदाज ज्यावेळेस बॅटिंग साठी सराव करत असतात त्यावेळेस गोलंदाजी करण्याचं काम सरावामध्ये प्रॅक्टिस मध्ये कुंदन मागे करत असतो. त्याने या मॅचची कॅप्टनची जबाबदारी स्वीकारली आहे. येणाऱ्या काळामध्ये कुंदन मागे हे देखील पालघर टेनिस क्रिकेट मध्ये एक एक्सप्रेस गोलंदाज म्हणून नाव चर्चेत राहील. सलामीची जोडी मैदानामध्ये येत असताना अतिश पाटील आणि ऋषिकेश ही मैदानामध्ये आता येत असताना अतिश पाटील आणि ऋषिकेशचा विचार केला तर ऋषिकेश जर खेळपट्टीवर सेट झाला तर तो चांगल्या चांगल्या गोलंदाजांना नाचवतो. कधी कधी हिरो, कधी कधी झिरोवर देखील बाद होतो. ही त्याची ओळख राहिली ऋषिकेशची. आणि त्याच्या सोबतीलाच अतिश पाटील 2 ओव्हरचा सामना, त्यामुळे सुरुवातीपासूनच आक्रमण चढवण्याचा प्रयत्न ऋषिकेश करेल यात काही शंका नाहीये. यानंतर आपण ड्रॉ ओपन करणार आहोत. 2 विजेता संघ आणि त्याच्यामध्ये एक विजेता टीम असा चिठ्ठ्यांचा कार्यक्रम होईल. तिसऱ्या फेरीमध्ये स्वराज ढोले, त्यानंतर मयुरेश एंटरप्राइजेस भादबड आणि विजेता संघ असे 3 संघ असतील. त्यामुळे स्वराज ढोले टीमचे कॅप्टन, त्यानंतर भादबड टीमचे कॅप्टन आपण मुख्य व्यासपीठावर उपस्थिती दाखवायची आहे. पहिल्या इनिंग नंतर आपण चिठ्ठ्यांचा कार्यक्रम देखील करणार आहोत. चेंडूंची व्यवस्था करायची मैदानामध्ये. जास्त खराब बॉल असेल तर ऑन फील्डनेस अंपायरने जर सांगितलं तरच चेंडू बदलला जाईल, आणि जो बॉल दिला जाईल त्यावरच तुम्हाला मॅच खेळायची, ही देखील महत्वाची सूचना. चला मॅच सुरू करायचे, जास्त वेळ खर्च करू नका. 2च ओव्हरचा सामना आहे. टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजी जरूर स्वीकारली. मागच्या मॅच मध्ये दोन्ही टीमची कामगिरी खूप चांगली राहिली, परंतु आता या मॅच मध्ये वर्चस्व कोणाचं राहील